पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। यातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमान गळाल्याशिवाय आणि परमात्म्याचं विज्ञान झाल्याशिवाय आपल्याला समाधी प्राप्त होऊ शकत नाही, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। त्यामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगण्यात आलेले जे दोन भाग आहेत, एक म्हणजे देहाभिमाने गलिते आणि दुसरा म्हणजे विज्ञाते परमात्मने, याला आपण क्रमाने कार्यकारण भावामध्ये टाकू शकतो। म्हणजे विज्ञाते परमात्मेनी हे कार्य आहे आणि देहाभिमान गळणं हे कारण आहे। म्हणजे ज्याचा देहाभिमान गळू शकतो किंवा ज्याचा देहाभिमान गळणार त्याला विज्ञाते परमात्मेनी म्हणजे भगवंताचं ज्ञान आणि मग विज्ञान होणार, असा त्याचा कार्यकारण भाव आपल्याला धरता येऊ शकतो। पृथकपणे ही दोन साधनं धरता येणार नाहीत, कारण की परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी देहाभिमान जाणं हे अत्यंत अपेक्षित आहे। त्यामुळे आपला देहाचा अभिमान जावा यासाठी आपल्या मनामध्येच आपण विचार करून फक्त जमत नाही, आपल्या आचरणामध्ये आपल्याला ते आणावं लागतं। यासाठी काय करणं अपेक्षित आहे याचा आपण सविस्तरपणे अनेक दिवसांपासून विचार केलेला आहे। जो कोणी प्रथम या देहाच्या बाहेर असलेल्या पदार्थांविषयीचा अभिमान नष्ट करेल, स्थूल देह मग सूक्ष्म देह यानंतर कारण देहापर्यंत अधिक त्या देहांचे धर्म यांचा जो अभिमान सोडेल त्याला पुढे जाण्याचा अधिकार आहे। त्यानंतर परमात्म्याचं विज्ञान जर करायचं असेल तर त्यासाठी आधी परमात्म्याचं ज्ञान पाहिजे। परमात्म्याचं ज्ञान असण्यासाठी आपल्याला शास्त्र आणि सद्गुरू यांचा आश्रय करणं अपेक्षित आहे। तो जर आपण करू शकलो म्हणजे पहिली साधना स्वतःची आहे, दुसरा भाग श्रीगुरु किंवा शास्त्र यांचा आधार आहे। पहिल्या भागामध्ये श्रीगुरु किंवा शास्त्र हे काही करू शकत नाहीत। म्हणजे तुम्ही तुमचा देहाभिमान सोडणार नसेल, जसं तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा अभिमान, तुमच्या संपत्तीचा अभिमान, तुमच्या शरीराचा अभिमान, तुमच्या बुद्धीचा अभिमान, तुमच्या बळाचा अभिमान इत्यादी इत्यादी जर आपण सोडणार नसू तर त्याला शास्त्र किंवा सद्गुरू काही करू शकत नाही। तो आपल्यालाच स्वतः सोडावा लागणार आहे। आता एखाद्याला स्वतःहून तो सोडता येत नसेल तर मग त्यासाठी काही साधनं आहेत का, तर त्यासाठी सुद्धा काही साधनं आहेत। ती साधनं त्याने करणं अपेक्षित आहे, पण त्या काही साधनांचा आपण इथे विचार करीत नाहीये। पण काहीही करून या सर्वांचा म्हणजे देहाभिमान आपल्याला काय करावं लागेल, घालवावं लागेल, तरच आपण पुढे ज्ञानाचे अधिकारी होतो आणि मग पुढे विज्ञानाचे अधिकारी होतो। परंतु त्यामध्ये असणारी जी एक भीती आहे ती आपण मागील वेळेस विचारात घेतली होती की जेव्हा ज्ञान आपण प्राप्त करतो तेव्हा पुन्हा काय होतं, अहंकार किंवा अभिमान पुन्हा बळावतो आणि तो अहंकार आधी असलेल्या अहंकारापेक्षाही जास्त घातक असतो। म्हणून आपण त्याचं एक प्रमाण पाहिलं होतं की नवल अहंकाराची गोठी विशेष न लागे अज्ञानापाठी। त्यामुळे ते अज्ञानापाठी मग एवढं लागणार नाही जेवढं अहंकार हा सज्ञानांच्या पाठीमागे लागतो। म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा शास्त्र अभ्यास करणार किंवा श्रवण करणार तेव्हा अभिमान जास्त पाठीमागे लागण्याची, अहंकार जास्त पाठीमागे लागण्याची शक्यता असते। म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये प्रार्थना करीत असतो याचाही आपण विचार केलेला आहे। आणि फक्त प्रार्थना केल्याने काही होणार नाही,
प्रयत्न करावा लागेल. तसा प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच पुढे जाता येऊ शकतं. तर ज्ञान परमात्म्याचं पाहिजे, त्यामुळे विज्ञान परमात्म्याचं होईल. पण ज्ञान जर परमात्म्याचं नसेल तर विज्ञान परमात्म्याचं होणार नाही. ज्ञान जर तुम्हाला जीवशास्त्राचं झालं किंवा भौतिक शास्त्राचं झालं तर विज्ञान कशाचं होईल? तेच होणार. भौतिक शास्त्राचं ज्ञान करणाऱ्याला विज्ञान कुठलं होईल? विज्ञान म्हणजे त्याचा अनुभव, तर भौतिक शास्त्राचंच होईल. एखाद्याने संस्कृतचं ज्ञान केलं तर त्याला अनुभव कशाचा येईल? संस्कृतचा अनुभव येईल. संस्कृत असो किंवा म्हणजे भाषा असो किंवा मग शास्त्र एखादा असो, रसायनशास्त्र असो, पाकशास्त्र असो, त्याचं ज्ञान केल्याने अनुभव जर घ्यायचा ठरला तर त्याचंच येणार आहे. ज्ञान झालं म्हणजे अनुभव येतो असा काही संबंध दिसत नाही. म्हणजे ज्ञान झालं लगेच अनुभव आला असं काही होणार नाही. परंतु ज्ञानाची परिपक्व अवस्था म्हणजे विज्ञान असू शकते. की ज्ञान जेव्हा परिपक्व होत जातं, सुपक्व होत जातं, तेव्हा विज्ञान होत असतं. किंवा विज्ञान जेव्हा होतं तेव्हा ज्ञान परिपक्व होत जातं असं म्हणता येईल. म्हणजे जसं पुरणपोळी कशी बनवायची याचं ज्ञान आपण पुस्तकातून वाचलं किंवा आपण कोणाकडून तरी ऐकलं की अशा पद्धतीने पुरणपोळी बनवावी. आता हे काय झालं? हे ज्ञान आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात किचन ओट्यावर आपण थांबून पुरणपोळी बनवली तेव्हा काय होत असतं? त्याचं विज्ञान होत असतं. आणि जेव्हा आपण ते विज्ञान करतो तेव्हा ज्ञान काय होत असतं? पुन्हा पक्व होत असतं किंवा ते फलीभूत होत असतं असं आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे भगवंत किंवा परमात्मा याचं जर विज्ञान आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या ज्ञानाचा परिपाक होणं गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्न करायला पाहिजे. तर साधनांचा विचार हा स्पष्ट आहे. साधनांचा विचार कसा आहे? स्पष्ट आहे. साधन काय करायचंय स्पष्ट आहे. आपल्याला काय करायचंय एवढ्या दिवसांमध्ये आपण जो विचार करत आलो त्यामध्ये साधन काय स्पष्ट आहे. देहाभिमान गलिते आणि विज्ञाते काय परमात्मेनी. हे आधीचं साधन सगळं स्पष्ट आहे. आणि हा सगळा जो विषय सुरू आहे तो कशासाठी सुरू आहे? तो सुरू आहे परमात्मा. पहिल्या भागामध्ये परमात्मा यासाठी सुरू आहे आणि त्या परमात्म्याच्या विज्ञानातच समाधी दडलेली आहे. म्हणजे केंद्रस्थान जे आहे ते काय आहे? परमात्मा आहे. मग हा परमात्मा काय आहे? ज्याचं विज्ञान करायचं त्याचं आपल्याला आधी ज्ञान असावं लागतं. ओघाने येणारा हा विषय असल्यामुळे आपल्याला परमात्मा या शब्दाचाही थोडा विचार करायला काही हरकत नाही. तर परमात्मा म्हणजे काय असा हा आपला तर प्रश्न तयार होतो. आधी साधनांचा विचार झाला, साधनं संपली, आता ज्यासाठी हे साधन आहे तो परमात्मा आहे. मग परमात्मा म्हणजे काय हे आधी माहीत असू शकतं का? म्हणजे ज्याला त्याचं विज्ञान करायचं आहे त्याला ते माहीत असू शकतं का आधी? आपला विषय काय आहे? परमात्मा आहे. आपला विषय परमात्मा आहे. मग परमात्मा हा जो विषय आहे तो आपल्याला आधी माहीत असू शकतो का विज्ञान होण्याच्या आधी? किंवा आधी माहीत असणं अपेक्षित आहे का, गरजेचं आहे का, असं आपल्याला विचार करावा लागेल. गरजेचं आहे. गरजेचं आहे. विज्ञान ज्याचं करायचं आहे तो परमात्मा आधी माहीत असणं गरजेचं आहे का? म्हणजे गरजेचं आहे ना. काही लोकांना तो प्रश्नच गोल घुमवणारा असू शकतो कारण की बुद्धी बंद होते है ना. बऱ्याच लोकांचं काय होतं, आपण काही प्रश्न आपल्या आयुष्यात असे येतात की त्यांनी काय होते, बुद्धी कुंठित होते. त्याला म्हणतात कुंठित होते. कोणाची बुद्धी कुठे कुंठित होते? कोणाची बुद्धी कुठे कुंठित होते? ज्याची त्याची बुद्धी त्याच्या त्याच्या विषयामध्ये कधीच कुंठित होत नाही. त्या व्यतिरिक्त काही विषय आला की ती बुद्धी काय होते, कुंठित होते. म्हणजे चालत नाही. प्रश्न विचारला तरी काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बुद्धी अशी नुसती फिरते, काहीच करत नाही, त्याला काही सापडत नाही. अंधारे आल्या बुद्धीला. म्हणजे डोळ्याला जशा अंधारे आहे त्याच्या बुद्धीला अंधारे, तर काहीच कळत नाही. असं होतं. कुठे कुठे जिथे आपला विषय नाही तिथे असं होतं नाही का. त्यामुळे ज्याला जो विषयच माहित नाही त्याच्या समोर तुम्ही त्याला काही त्या विषयातला प्रश्न विचारला तर तो काय करू शकतो? तो काहीच नाही करू शकत. त्याला गप्प राहण्यापलीकडे काहीच पर्याय नाही. त्याला गप्प राहण्यापलीकडे काही पर्याय आहे का? काहीच पर्याय नाही त्याच्याकडे. म्हणजे त्याला
जेव्हा उत्तर द्यायचं झालं तरी सुद्धा त्याच्या पुढे नुसत्या वल्गना तयार होतील, है ना? काहीतरी अंदाज बांधण्यामध्ये अर्थ नसतो. सात्विक माणसाच्या पुढे सात्विक विषय असतात, राजसी माणसापुढे राजसी विषय असतात, तामसी माणसापुढे तामसी विषय असतात. तामसी माणसाला जर सात्विक विषयातला प्रश्न विचारला तर त्याची बुद्धी कुंठित होणार. सात्विक माणसाला तामसी विषयातला प्रश्न विचारला तर त्याची बुद्धी कुंठित होणार. बरोबर का नाही? एकदम नैष्टिक ब्रह्मचारी संन्यासी असेल, म्हणजे ज्याने वयाच्या 8-10 वर्षातच घरदार सगळ्याचा त्याग करून जंगलात वगैरे आश्रमात वगैरे जीवन काढलं, असा अत्यंत उत्कृष्ट एखादा संन्यासी असेल, आश्रम संन्यासी, तर अशा संन्याशाला जर तुम्ही म्हणलं या लहान मुलाला जरा सांभाळा, तर सांभाळेल का तो? त्याला जमेल का ते सांभाळेल? एक लहान मुल नेणतं पोरग आहे, त्याला जर सांभाळायला दिलं त्या सांभाळतील का? सांभाळू शकतो का तो? एक दिवस सांभाळू शकत नाही. का बरं? त्याचा विषय नाही तो, त्याला शक्य नाही ते. आणि तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही एक दिवस अशा गुहेमध्ये राहा किंवा मग अशा एकदम नैष्टिक ब्रह्मचारी असणाऱ्या साधू संतांच्या आश्रमात राहा, तर काय होईल? ते जागा सुद्धा खायला उठते ना. काय होतं? कधी परत आपण आपल्या घरी पोहोचतोय असं व्हायला होतं का नाही? असं होईल का नाही? तुम्हाला असं वाटत नाही? तुम्ही प्रयोग करून बघा. एक दिवस आश्रमात जाऊन राहा, बघा काय होतं. किती दिवस तुम्ही आश्रमात जाऊन राहू शकता, असा प्रयोग करून बघा. कुठं? आश्रमामध्ये, एखाद्या आळंदी आश्रमामध्ये जाऊन राहा. घरी फोन बिन नाही करायचं पण ना. तर मग फोन वगैरे केलं की मग काय होतं? फोन बंद, फोन वगैरे सगळं घरी. काय होईल? फोन वगैरे सगळं पॅकअप करायचं काही संबंध नाही. असं प्रयत्न करून बघा, मग अवघड जाईल. आता प्रत्येकाला अधिकारानुरूप कमी अधिक अवघड जाईल. काहींना अर्ध्या तासाच्या कधी घरी जातोय असं होईल, काहींना 1 तासाने होईल, काहींना 2 तासाने, काहींना 1 दिवसाने होईल, काहींना 2 दिवसाने होईल, काही लोक 4 दिवसही राहू शकतील. पण त्याच्यानंतर म्हणतील आता मात्र घरी जावंच लागणार, आता काही खरं नाही, असं होईल. तर हे कसं असतं की विषय जो असतो त्याच्या गुणानुसार बदलत असतो आणि त्यानुसार त्याची बुद्धी त्याप्रमाणे चालणं किंवा न चालणं असं होत असतं. असो तसं परमार्थामध्ये सुद्धा अभ्यासामध्ये जेव्हा आपला येतो तेव्हा एक विशिष्ट अभ्यास असतो. त्या अभ्यासामध्ये प्रत्येकाची बुद्धी तशी चालेलच असं काही म्हणता येत नाही. असो एक थोडा अवांतर भाग सांगितला. तर बुद्धी काय होत असते? एखाद्या प्रश्नामध्ये कुंठित होण्याची शक्यता असते. आपला विषय नसला की कुंठित होते आणि तो आपला विषय असूच शकत नाही असं नाही, कधीतरी आपला विषय होऊ शकतो. म्हणजे मास्तरने वर्गामध्ये आपल्याला जे विचारलं सांग 24 त्रिक किती, तर बऱ्याचशा मुलांची बुद्धी काय होते है ना. बरं समजा 24 त्रिक तरी एखाद्याने सांगितलं तर 29 साते किती असं म्हटलं काय होणार? मग त्याचं डोक्यात प्रकाशच पडत नाही. काही बेदुने किती, मग 4 सांगतायत. सोपं असलं की जरा सांगतायत. तर बुद्धी जी असते ती त्या विषयानुरूप त्याचा अधिकार जसा वाढतो त्याप्रमाणे ती बदलत राहते. बरोबर की नाही? हा जाऊ द्या. प्रश्न काय होता आपला? परमात्मा काय होता विषय? काय प्रश्न काय होता? बरेच लोक ह्या धांदलीत प्रश्नच विसरून गेले. काय होता? असं नाही विचारलं मी. असं विचारलंच नाही प्रश्न मी. असं विचारलं का प्रश्न? प्रश्नच आठवणं म्हटलं मग उत्तर काही शोधत बसणार आहे ना. आपला जो विषय आहे तो परमात्मा आहे किंवा केंद्रस्थानी आपल्या परमात्मा आहे. तर परमात्मा जो आहे हा परमात्मा याचं विज्ञान होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? तो परमात्मा माहीत असणं गरजेचं आहे का? किंवा परमात्मा आपल्याला माहीत असावा असं गरजेचं आहे का? म्हणजे दुसऱ्या भाषेत त्याचं ज्ञान असावं का असं गरजेचं आहे का? तर त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं? उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या स्त्रीला सांगितलं पुरणपोळी बनव, तर पुरणपोळी बनव असं म्हटल्यानंतर तिला कसलं ज्ञान असणं अपेक्षित आहे? पुरणपोळीचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. आता पुरणपोळीचं ज्ञान असणं अपेक्षित आहे पण तिला ज्ञान नाहीये. पण त्या स्त्रीला तुम्ही सांगितलं की तू पुरणपोळी बनव. आता ज्ञान नाही, विज्ञान नाही, पण तुम्ही सांगताय पुरणपोळी बनव. आता काय करणार? आता कशाची अपेक्षा आहे? पण ज्ञान होण्याच्या आधी सुद्धा काही अपेक्षित आहे. पुरणपोळी नावाचा काहीतरी पदार्थ असतो, ही श्रद्धा लागते. हे काय लागते? ती श्रद्धा लागते की पुरणपोळी नावाचा काहीतरी पदार्थ असू शकतो आहे. आता जर एखादा म्हटलं पुरणपोळी नावाचा, तुम्ही सांगितलं एखाद्या स्त्रीला की पुरणपोळी बनव आणि ते म्हणले पुरणपोळी असा काही प्रकारच नसतो, त्यामुळे पुढचा विषय संपतो ना. म्हणजे
ज्या विषयाचं विज्ञान नाही, ज्या विषयाचं ज्ञान नाही, तो विषय जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा फार अवघड आहे. ज्या विषयाचं काय नाहीये, ज्ञानही नाही, विज्ञानही नाही, आणि त्या विषयाचं आपल्याला विज्ञान करायचंय. कुठल्या विषयाचं विज्ञान करायचंय? ज्याचं विज्ञान नाही, ज्ञान नाही, अशा विषयाचं विज्ञान करायचं जर वेळ आली, ज्ञान नसल्यामुळे त्या विषयावर आपल्याला काय करावं लागतं? फक्त श्रद्धा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच त्याला मार्ग राहत नाही. आणि ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा निर्माण होणं फार अवघड आहे. काय आहे हे? फार अवघड आहे. कारण श्रद्धा वाम लभते ज्ञानम, ज्ञान प्राप्त करायच्या आधी श्रद्धा लागते. श्रद्धा नाही तर ज्ञान नाही, ज्ञान नाही तर विज्ञान नाही. श्रद्धा असेल तर ज्ञान, श्रद्धाच नाही तर ज्ञानाचा प्रश्न येतोय. मग श्रद्धा कशावर? ज्याचं ज्ञान पाहिजे, ज्याचं विज्ञान पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा लागते. आणि तो पदार्थ कुठे आहे? तो कल्पनाच नाही, तो कल्पनेच्या बाहेर आहे. तो किती अवघड झाला विषय आपल्यासाठी. तो विषय अवघड होऊन बसतो. मग त्याला पर्याय काय? त्याला दोनच पर्याय. एक तर श्री गुरु किंवा शास्त्र यांनी जे सांगितलं त्याच्यावर डोळे झाकूनच श्रद्धा ठेवावी लागते, दुसरा काही पर्याय राहत नाही. शास्त्र किंवा सद्गुरू हे दोघच त्याला उपाय जगात दिसतात या विषयासाठी. त्याला उपाय काय आहे? दोनच आहेत, एक तर शास्त्र किंवा एक तर सद्गुरू. शास्त्र म्हणजे काय? तो विषय मांडणार पुस्तक. श्रीगुरु म्हणजे काय? तो विषय सांगणारा एक मनुष्य है ना, म्हणजे आपल्यासारखा एक मनुष्य. आणि ज्या पुस्तकात त्या विषयाबद्दल सांगितले ते पुस्तक म्हणजे शास्त्र आणि सद्गुरू. मग ह्या दोघांवर काय लागते? श्रद्धा लागते. ती निर्माण होण्यासाठीच बराचसा कालावधी जातो. कारण शास्त्रामध्ये जो विषय आहे तो विषय परमात्म्याचा आहे. तो परमात्म्याचा विषय पहिल्यांदा शोधावा लागतो त्याच्यामध्ये. हा परमात्म्याचा विषय आहे. इथं परमात्म्याचा विषय. कुठे विषय आहे परमात्म्याचा? परमात्म्याचा विषय कुठे आहे? हा इथं परमात्म्याचा आता विषय आहे. असं शास्त्राला शोधावं लागतं. तुम्ही महाराजांच्या सोबत राहिले तर महाराजांच्या सोबत राहिले नाही, 24 तास सोबत राहिलो आणि असे वर्षानुवर्ष सोबत राहिलो तर महाराज काय जागा झाल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला परमात्मा 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 असं बोलतील काय किंवा सांगतील काय? नाही, असं होणार नाही. कारण महाराज म्हणजे मनुष्य आहे ना. सद्गुरू म्हणजे काय आहे? मनुष्य आहे, आपल्यासारखाच एक मनुष्य आहे. त्यामुळे प्रकृती अंतर्गत येणारा जर मनुष्य असेल ती व्यक्ती, तर त्यांना पण झोप आहे, त्यांना पण जेवायला लागतं, बरोबर ना. म्हणजे सगळे जे काही आपल्यासारखे रुटीन आहे त्यांचं ते त्यांना असणारच आहे. मग ह्या सगळ्या वेळेमध्ये प्रत्येक क्षणाला ते परमात्मा परमात्मा असा विषय करतील काय? असं होणार नाही. तसंच शास्त्र ग्रंथामध्ये सर्वत्र काय? परमात्मा 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 परमात्म्याचा विषय येणार नाही, येत नाही. म्हणजे श्रीगुरु सुद्धा प्रत्येक क्षणाला परमात्मा हा विषय बोलत नाहीत आणि शास्त्र सुद्धा प्रत्येक ठिकाणी परमात्मा विषय बोलत नाही असं आपल्याला दिसेल. मग ती वेळ, ती जागा शोधावी लागते. कुठली जागा? ज्या जागेवर परमात्मा आहे. शास्त्रामध्ये काय करावं लागेल? परमात्मा शोधावं लागेल, जागा ही परमात्मा. पण हे काय करतोय आपण? फक्त आपल्याला माहित नाही, काहीच आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे हे सगळ्या काय झाल्या आता? खाणाखुणा झाल्या. हे काही पक्का निर्णय नाहीये तिथे. पक्का निर्णय कुठेच नसतो. मग तुमच्या बुद्धीने त्याला किती पक्क मांडलं तर तुमची बुद्धी आज त्याला पक्क मानेल, उद्या मानेल का नाही सांगता येत नाही. आज तुम्ही ज्याला मानाल ते उद्या मानणार का नाही सांगता येत नसतं कधीच. शास्त्राचं तसंच आहे, सद्गुरूचं तसंच आहे. म्हणजे तुम्ही ज्याला आज मानणार त्याला उद्या मानाल का नाही हे सांगता येत नाही, त्याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणून त्या ग्रंथामध्ये ज्या ठिकाणी परमात्मा असा विषय आहे तो काय करावा लागेल? पहिल्यांदा शोधावा लागेल. कुठं कुठं परमात्मा येतोय. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ओवीत परमात्मा आहे का? आहे का नाहीये? नाहीये. 9000 ओव्या समजा आपण धरल्या तर 9000 ओव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे का? नाहीये परमात्मा सगळ्या ठिकाणी, अजिबातच नाहीये. मग जर एका ज्ञानेश्वरीत तसं नाही तर अनेक अभंगांमध्ये प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे का? नाहीये. प्रत्येक अभंगामध्ये परमात्मा नाहीये. त्यामुळे प्रत्येक अभंग प्रत्येक ओवी आपल्याला परमात्म्यासाठी प्रमाण ठरू शकेल काय?
नाहीये तसं. हे सहन व्हायला, हे पचायला बराच वेळ जाते. काय होतं ह्याच्यासाठी कसं काय होतं, वेळ जाते बरीच. कारण प्रत्येकाला तसं ते धरता येणार नाही. उदाहरणार्थ सद्गुरू जर असेल एखादे आणि त्यांनी जर सांगितलं एखाद्या माणसाला तू पाणी आणून दे, जेवण दे. आता पाणी आणून दे, जेवण दे, याच्यामध्ये परमात्म्याचा काही विषय आला का? कुठे काही आला नाही. मग सद्गुरूंनी पाणी पिले, जेवण केलं, म्हटलं मी आता झोपतो जरा, मग झोपले. कुठं काही विषय आला का परमात्म्याचा? काहीच नाहीये. याला कोणी परमात्मा समजेल का, समजू शकेल का? नाही. मला सद्गुरूंनी बोध केला. काय बोध केला? पाणी आणून दे, जेवण दे, आता मी झोपतो. आता हा काही बोध नाही का? आहे का हा बोध? असू शकतो का? हा बोध नाही. उदाहरण म्हणून मी सांगितलं. तर शास्त्रामध्ये आणि सद्गुरूकडे हा परमात्मा सापडणं पहिल्यांदा हे अवघड आहे. पण जेव्हा आपण पुन्हा 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 त्याचं काय करतो, वारी करतो, तेव्हा आपल्याला कधीतरी त्या शास्त्रामध्ये परमात्मा सापडायला लागतो. आणि मग परमात्मा हा विषय आपल्याला सापडायला लागला की आपल्याला आनंद होतो. आणि पुन्हा मग तो अहंकार येणं वगैरे ते सगळे प्रकार आले, त्याच्यापासून वाचलो आपण तर पुढे जातो. तर तिथे आनंद तयार होतो आपल्याला. आता ज्याचा जो विषय असतो त्याला तो विषय पाहून आनंद होतो. ज्ञानेश्वरी असो किंवा कुठलाही ग्रंथ असो, ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो त्या ग्रंथामध्ये आपल्याला आवडणारा विषय सापडला तर आपल्याला काय होतं, आनंद वाटतो, बरं वाटतं, छान वाटतं. कितीतरी प्रमाणं अशी आहेत. मी अनेक महाराज लोकांशी बोलताना मला असं जाणवलं की त्यांना काही प्रमाणात दिसत पण नाहीत. त्यांनी 50 वेळा 100 वेळा ओव्या वाचले असतील, म्हणजे पारायण त्यांचं 50-100 वेळा झालं असेल, पण त्यांना त्या ओव्या दिसल्या पण नाहीत आजपर्यंत. असं होतं. महाराज म्हणा किंवा आपण स्वतःच, आपल्याला स्वतःलाच बऱ्याच वेळा काय होतं, अशा कितीतरी ओव्या असतात, आपण 100 वेळा ज्ञानेश्वरी वाचली तरी ते दिसलेलेच नसतं आपल्याला. आपण वाचलेले असतात 100 वेळा. आणि सप्त्यामध्येच नाही, आपण एकांतात एकट्याने पण वाचलेले असतात, पण दिसलेले नसतात. बऱ्याच वेळा असं होतं, मी सांगितलेलं कोणतं, अरे ही पण ओवी आहे बरं ज्ञानेश्वरीमध्ये. बऱ्याच वेळा मी असे काही प्रमाणे सांगतो, त्यावेळेस सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे असतात. तेव्हा ही ओवी ज्ञानेश्वरीमधली आहे काय? कारण त्याच्या पुढचा मागचा कुठलाही शब्द कोणालाच आठवत नसतो. आता बऱ्याचशा मी पुन्हा पुन्हा त्याच सांगतो म्हणून लोकांना पाठ झाल्या, कारण सांगितल्यावर लवकर पाठ होतं. वाचून जेवढं लवकर लक्षात त्याच्यापेक्षा आपण ऐकल्यानंतर लवकर लक्षात राहतं. त्यामुळे आपापल्या आवडीनुसार त्या ओव्या लक्षात राहत असतात. आवडीनुसार काय होतं, आवडीनुसार त्या ओव्या लक्षात राहत असतात. म्हणून इथे तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला माहिती असणाऱ्या 5 ओव्या सांगा, असं मी तुम्हाला विचारलं तर सगळी लोक सेम सांगतील का? आता मी परमात्म्याचा विषय सांगतोय म्हणून काही लोक परमात्मा आठवून काहीतरी ओव्या शोधतील, तसं नाही. तुम्हाला रोज आता एकदम सहज माहिती आहे. मी तुम्हाला नम्रने विचारलं, हा सांगा 5 ओव्या सांगा, बरं एक ओवी सांगा म्हटलं तर तुम्ही कुठली सांगाल? तुम्ही सांगा एक ओवी, पटकन सांगा कुठे ज्ञानेश्वरीतली. तुम्ही सगळ्यांनी आठवून ठेवा, एक एक ओवी विचारू आपण, सहज आठवते. आपल्या काही परीक्षा नाही, आपलं एक गंमत म्हणून आपण विचार करू. तुम्ही थोडा विचार, थोडा बुद्धी लावली पण आहे ना, तसं नाही, तसं उपयोगाचं नाही. हा सांगा बरं कोणीतरी अजून. बुद्धी लगेच बुद्धी नाही लावायची. बुद्धी लावली की मग बुद्धी शोधत बसते, मग ते तपासत बसते इथे काय. सहज आठवणारी ओवी सांगायची. ती काय काय नाही तर आठवतच नाही, ही का ती, ही का ती, काही असं करत कुठलीच नाही, असं पण होतं. इथे एकच तरले जे सर्व व्हावे मजबूत. अजून काही ओव्या आपल्याला दिसतच नाही. बरं, काही ओव्या दिसत नाही. बऱ्याच ओव्या असं सांगत होते तुम्हाला दिसतच नाही, म्हणजे दिसल्या नसतील, कधीच दिसत नाही, आठवत पण नाही, लक्षात पण नाही कुठली. हा तुम्ही प्रत्येकाला वेगळी दिसणार, प्रत्येकाला वेगळी लक्षात राहणार, सहज लक्षात राहणार. आपण सहज बसल्या बसल्या आपल्याला कुठली ओवी आठवते, बुद्धीला ताण न देता. असा विचार केला तर प्रत्येकाला सांगण्याचा मुद्दा, प्रत्येकाला समान नाहीच आठवणार ना. आणि प्रत्येकाच्या ओळीमध्ये आत्मा असं विषय येईलच असं नाही, येईलच असं नाही. आणि आला म्हणजे त्याला परमात्मा कळला असं म्हणता येत नाही. ज्ञान झालं किंवा विज्ञान झालं असं नाही. आता आपण पहिलाच भाग पाहतोय. तर परमात्मा हा आपला सध्या विशेष. परमात्मा या शब्दाचा आपण विचार करीत आहोत. त्याला सापडायचं असेल तर 2 ठिकाणं आहेत. एक म्हणजे शास्त्र, दुसरं म्हणजे सद्गुरू. या 2 ठिकाणी तो सापडण्याची शक्यता आहे. ज्ञानदेवांनी तो आता येथा आत्मा सापडला असे असं म्हटलेलं, म्हटलं की नाही? काही ओवीच नाही ज्ञानेश्वरी. आता येथ आत्मा सापडला. कुठे सापडला असे? कुठं सांगा बरं त्याच्या आधीचा भाग.
आठवणारच नाही तुम्हाला. काहींना हा प्रश्न पडला असेल की आहे का नाही ओवी, कुठे आत्मा सापडला असे, आता येथ आत्मा सापडला असे. जाऊ दे, नका ताण देऊ बुद्धीला. घर गेल्यावर कधीतरी शोधून सापडले तर बघा, है ना. म्हणजे ते ओवी सापडले म्हणजे आत्मा सापडला असं नाही बरं, ते त्यांनी म्हटलंय तिथे तसं. त्याला काही कारण आहे, तो एक संदर्भ निराळा आहे. आपण एक माहितीसाठी फक्त म्हणून विचार केला तो. तर शास्त्रामध्ये आत्मा किंवा परमात्मा हा जो विषय आहे, हा विषय आहे. पण पुन्हा 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 आपण जेव्हा वाचतो तेव्हा कधीतरी आपल्याला अशा ओव्या सापडायला लागतात. कधी कधी त्या ओव्या आपल्या लक्षात इथे असं आहे. मग जसे गुण बदलतात तस तशा ओव्या सापडतात. गुण बदलते तशी ओवी आपल्याला वेगळी आवडते. प्रत्येक वेळेस तुम्हाला ओम नमोचे अध्याय आवडणारच नाही. गुण जसं बदलतो तसे ओव्या पण आवडतात, अभंगही तसेच आवडतात. म्हणजे असं झालंय का प्रत्येक वेळेस महाराजांनी एकच अभंग म्हटला नाही, त्याच्या गुणानुसार तुला अभंग आवडतो, तू त्यावेळेस म्हणतो. प्रत्येक वेळेस एकच गवळण म्हणतो का तो नाही, त्याची आवड त्यावेळेस जशी असते तसं तो म्हणतो. मग त्याला कुठला राग आवडला, ते अनेक कारण आहेत, ते सगळ्याला धरून त्याला ते आवडेल ते म्हणतो, बरोबर का नाही. आता ज्याला म्हणता येत नाही तो एकच पाठ करून ठेवतो म्हणून तो कायम तोच म्हणतो. म्हणजे असं समजू नका तुला तो कायमचा आवडतो म्हणून, असं नाही. त्याला जमत नाही म्हणून तो एकच पाठ करून म्हणत असतो पुन्हा पुन्हा तेच, बरोबर का. तर गुणानुसार तो त्या ठिकाणी मांडलेला विषय बदलतो. पण असं करीत 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 एक वेळ अशी येते की त्यावेळेस त्याला आत्मा किंवा परमात्मा या संदर्भात ज्या काही ओव्या आहेत त्या सापडायला लागतात. त्या ओवीमध्ये कुठेही परमात्मा किंवा आत्मा असा शब्द जरी नसला तरी ती ओवी परमात्म्याची असू शकते. कुठंच नाही, एकही तिथे अक्षर सुद्धा परमात्म्याशी संबंधित नाहीये, तरी ती ओवी परमात्म्याची असू शकते. आता हे जरा अवघड झालं, कारण ओम नमोजी अध्या असं म्हटल्यानंतर मग तिथे परमात्मा कुठेतरी असं दिसतं, कारण आत्मरूपा असा शब्द आल्यामुळे तिथे आत्म्याचा विषय असं लक्षात येऊ शकतं. पण काही ठिकाणी जिथे कुठं शब्द पण नाही त्या ठिकाणी सुद्धा परमात्मा असू शकतो. असो, तर तो परमात्म्याचा त्या ठिकाणी विषय आहे. मग अशा ओव्या आपल्याला लक्षात आल्यानंतर त्याच्यावर आपली श्रद्धा असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. तसं श्रीगुरूंच्या मुखातून कायमच परमात्म्याचा आत्मा किंवा परमात्मा या दोघांचा विषय येत नाही. दोघं म्हणजे वेष्टी आणि समष्टी कायमच येणार नाही. मग जेव्हा केव्हा येईल त्या वेळेची वाट बघावी लागते. काय करावं लागतं, त्या वेळेची वाट बघत फक्त चालू ठेवावं लागतं. काय करावं लागतं, तिथपर्यंत संगत चालू ठेवावी लागते, तिथपर्यंत सेवा चालू ठेवावी लागते. जेव्हा ती येईल वेळ त्यावेळेस बरोबर त्या ज्ञानेश्वरीतून ती ओवी लक्षात येते किंवा श्री गुरुकडून ते परमात्मा ऐकतो. मग एकदा का दोन्ही ठिकाणी, दोन्हीपैकी कुठेही किंवा दोन्ही ठिकाणी जेव्हा आपल्याला परमात्मा हा विषय समोर येतो त्यानंतर खरा आपला प्रवास सुरू होतो, बरोबर ना. त्यानंतर आपला प्रवास सुरू होतो. आता असं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना बऱ्याच वर्ष तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास श्री गुरूंचं श्रवण केलेलं असल्यामुळे तुम्हाला कदाचित हे आधीच कधीतरी झालेलंच आहे की परमात्मा हा आपला विषय कुठेतरी आपल्याला तोच आपला विषय, त्यामुळे बाकीच्या विषयामध्ये त्याला रस राहत नाही, बरोबर नाही. बाकीचा त्याला काही विषय राहत नाही तर राहतो बाकीचा विषय. परमात्मा हा विषय जर झाला ज्ञानेश्वरी मधला आपला, तर बाकीचे त्यातले विषय आपला विषय राहतील का, राहायला पाहिजे का. जर परमात्मा हा आपला ज्ञानेश्वरीतला विषय झाला तर तिथले बाकीचे विषय आपले विषय राहतील का, आपले विषय राहणार नाही. मग आपला हा विषय राहील का, कर्म जे उरावे मग सुखदुःखी फळावे, मग आपला विषय राहील का. तो उरावेच त्याचा आपला प्रश्नच नाही. त्यामुळे ते असेल त्याला असेल, आपल्याला करायचं काय त्याच, आहे की नाही. आपला विषय नाही ना तो, कारण आपल्याला उरावे हा विषयच नाहीये. ज्याचा असेल तो बघून घे, इत्यादी इत्यादी बरेच असे विषय आहेत की जे आपल्यास नसतात. मग त्याचा विषय जो आहे तो पक्का झाला पाहिजे. श्री गुरुकडे गेल्यानंतर आपला विषय पक्का पाहिजे. कशासाठी आलो, कशासाठी हेतू काय श्री गुरुकडे जाण्याचा, परमात्म्याची प्राप्ती हा हेतू पाहिजे. पण श्री गुरु गेल्यानंतर श्री परमात्म्याचा विषय सांगत नाहीत. ते म्हणतात पाणी द्या. मग हा म्हणतो मी तुमच्याकडे काय फार मी द्यायला आलोय, मी तुम्हाला पाणी द्यायला आलो का, मी कशासाठी आलोय, मी तर परमात्म्याचा विषय ऐकायला आलो आणि तुम्ही मला पाणी द्यायला लावताय, बरोबर का नाही. मग काय झाली, मग गोंधळ उडतो. मग श्री गुरु म्हणतात ठीक आहे तू पाणी दे, मग सांग. मग म्हणतात जेवण दे.
तुम्ही जेवण द्यायला आलो का? तुम्ही ते म्हटलं ते पाणी दिल्यावर सांगतो. बरं ठीक आहे, जेवण देतो. मग म्हणते जरा आता मला जेवलं, आता झोप आली, झोपतो मी, मग उठल्यावर बघू, उठल्यावर सांगू. मग हा उठण्याची वाट बघत बसला. उठल्यानंतर म्हटलं आता तर मला काही, आता उठल्या काही जमत नाही, आता करमत नाही, जरा फिरून येतो, चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे गेलं की नाही सगळं. हा, असं होतं आहे ना. ज्ञानेश्वरी वाचतानाही तसंच आहे, श्री गुरुकडे गेले तसंच. तरी सुद्धा जो पुन्हा 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 आवृत्ती देत राहतो, पुन्हा पुन्हा त्यामध्ये त्यांना कधी ना कधी ते विषय माहीत होतात आणि मग लक्षात येतं की परमात्मा असा काहीतरी विषय आहे. परमात्मा हा विषय आहे हे लक्षात येण्यासाठी त्या दोघांच्या संगतीत राहावं लागतं. पुरणपोळी नावाचा काहीतरी प्रकार आहे, पुरणपोळी नावाचा काहीतरी प्रकार आहे, हे जर कळून घ्यायचं असेल तर भारतात यावं लागतं. पुढे यावं लागेल, भारतात यावं, नाही तर आफ्रिकेत राहतो आणि पुरणपोळी, आफ्रिकेत पुरणपोळी शोधत बसला, सापडेल का? आफ्रिकेच्या जंगलात पुरणपोळी शोधायला गेला, कुठे गेला बरं जाऊ, जंगल आवडत नसेल, अमेरिकेच्या सिमेंटच्या जंगलामध्ये पुरणपोळी शोधायला गेला, सापडेल का? नाही सापडणार. पुरणपोळी काही तिथला पदार्थ नाही, तिथे काही पुरणपोळी बनणार नाही. म्हणजे आपले हिंदू लोक सोडून द्या, तिथले वजा करून इतर लोकांकडे आपण गेलो तर पुरणपोळी सापडेल का? सापडणार नाही, कारण पुरणपोळी तिथला पदार्थ नाही. म्हणजे पुरणपोळी पाहिजे तर कुठे जावं लागेल? भारतात जावं लागेल. आता भारतात आल्यानंतर कुठे जावं लागेल पुरणपोळी शोधायला? पुन्हा ज्या ठिकाणी पुरणपोळी बनवू शकते, कुठं बनते? समजा महाराष्ट्रात बनते, पुण्यात बनते, मग पुण्यात यावं लागेल. तिथपर्यंत पुरणपोळी हा प्रकार माहीत पण नाही होणार आहे ना. कितीतरी पदार्थ असे आहेत की आपल्याला ते माहीतच नसतं. असा पदार्थ असू शकतो असं इंग्रजांना माहित असेल का? पुरणपोळी नावाचा पदार्थ असतो असं इंग्रजांना माहित असेल का? त्यांना माहित. समजा इंग्रज इथे आले, त्यांना कळलं मग असा एक पदार्थ असतो, असं तेव्हाच त्यांना कळेल ना. तसं परमात्मा नावाचा काहीतरी एक आहे विषय, एक पदार्थ, तो पहिल्यांदा अशा पद्धतीने तिथपर्यंत जाऊन काय केलं पाहिजे, असं आहे काहीतरी, आणि मग त्यानंतरही त्याची जर इच्छा राहिली की आता आपल्याला ह्याचं काहीतरी पुढे ज्ञान विज्ञान करायचंय, तर त्याचा विषय सुरू होतो. तर ठिकाण कुठे आहे? पुरणपोळीचं ठिकाण जसं भारत, महाराष्ट्र, पुणे असं आहे, तसं परमात्म्याचं ठिकाण कुठे आहे? श्री गुरु आणि शास्त्र ही ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला परमात्मा हा विषय सापडू शकतो, वेष्टीने आत्मा हा विषय सापडू शकतो. म्हणून आत्मा किंवा परमात्मा हा जर आपल्याला पाहिजे असेल तर कुठे जावं? श्री गुरु किंवा शास्त्र यांच्याकडे जावं. म्हणून श्रीगुरु करण्यामध्ये आवड असावी, बायको करण्यामध्ये आवड नसावी. आवड कशात असावी? पण तसं होत नाही. मुलं बाळांमध्ये किंवा संसारामध्ये काय काय चाललंय हे शोधण्यात आवड नसावी, ग्रंथात काय हे शोधण्यात आवड असावी. तर सापडणार कुठे आहे? बायकोच्या मनात काय चाललंय हे शोधल्याने काय नवऱ्याला कधी परमात्मा सापडेल का? सापडणार नाही. आपण जगातलं दुसरं काही धुंडाळत बसलो तर परमात्मा सापडेल का? काही सापडण्याची शक्यता नाही. शक्यता जिथे तिथे शोधलं पाहिजे ना. तर परमात्मा हा विषय जो आहे तो आपल्याला सर्वांना आता माहित आहे की दोन ठिकाणी सापडतो. कुठे? एक तर श्रीगुरु किंवा दुसरं म्हणजे शास्त्र. तर शास्त्र आणि श्रीगुरु यांकडे तो परमात्मा नावाचा विषय आहे हे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण या दोन ठिकाणी खेळून राहिलं पाहिजे आणि तिथे आपण आवृत्ती देत राहिलो तर एक दिवस कधीतरी आपल्याला तो परमात्मा विषय ऐकायला येऊ शकतो. जसं एखादा मनुष्य पुरणपोळी शोधण्यासाठी भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात आला आणि बाणेर गावामध्ये येऊन त्याला कळलं की तुमच्या घरामध्ये पुरणपोळी बनते, असं त्याला कळलं आणि तो आला त्या दिवशी तो तुमच्या घरी राहिला. तुम्ही त्याला राहू दिलं, काही कारणाने तुमचं जमलं आणि त्याला राहू दिलं एक दिवस. आणि त्या दिवशी त्याने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही त्याला काही विचारलं नाही, तुम्ही त्याला छान जेवण करून घातलं, त्याला एकदम चांगलं जेवण करून दिलं. काय? छोले भटोरे समजा, चांगले चांगले नाव घातले की लोकांना बरं वाटतंय. आता समजा ते चांगलं तुम्ही सगळं उत्कृष्ट जेवण दिलं, तो खाऊन तृप्त झाला, इंग्लंडचा मनुष्य आहे आणि तो घरी निघून गेला. छोले भटोरे म्हणजे पुरणपोळी असं त्याला समजलं. हाही काही नाही म्हटलं, हेही काही नाही म्हटले, पुरणपोळी खाऊन गेला. तो काय चुकीचं आहे? तो गेला तिकडे आणि धुंदीत राहिला, पुरणपोळी खाऊन आलो. आणि तसाच पदार्थ लक्षात ठेवून त्यांनी तिकडे बनवला जरी तरी पुरणपोळी बनवली का? त्यांनी बनवता येणार नाही. त्याला ज्ञान जरी त्यांनी केलं तरी त्याला ते लक्षात येणार नाही. म्हणजे बरं तो तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही पुरणपोळीच कराल अशी काही गॅरंटी आहे का? नाही.
मग त्याला तुमच्याकडे राहावं लागेल, राहून मग हळूहळू लक्षात घ्यावं लागेल की मग त्याला पुरणपोळी काहीतरी मिळू शकते, किंवा त्याला सांगावं लागेल की आज पुरणपोळी करा. बरं, अर्थात आपल्याकडे सगळं उपलब्ध असेल तर आपण लगेच करू. आता पुरणपोळीचं साहित्य उपलब्ध असेल तर करू, नाही तर तो आज आला आणि तुम्ही म्हटलं पुरणपोळी करा की लगेच तो करता येईल का? नाही, लगेच नाही करता येणार, त्याला साहित्य लागेल. बरं, एखादे पदार्थ जे ते लगेच करता पण येत, पण काही पदार्थ असे त्याला आजच्याच करा लगेच करून द्या म्हटलं तर जमणारही नाही. त्याला काही प्रक्रिया करायला वेळ लागतो, म्हणजे त्याला एखादा दिवस द्यावा लागेल. बरोबर, द्यावा लागेल की नाही एखादा दिवस ते प्रक्रिया करायला. तर तसं लगेचच काही तो पदार्थ उपलब्ध होतो असं नाही. तिथे पोहोचल्यानंतरही त्याला प्रक्रिया करून मग तो पदार्थ उपलब्ध होऊ शकतो, आणि मग तो पदार्थ उपलब्ध होत असताना त्याचं ज्ञान विज्ञान होऊ शकतं. तसं श्रीगुरु शास्त्राकडे आपण राहिल्यानंतर त्यामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा हळूहळू हळूहळू एक वेळ अशी येऊ शकते की आपल्याला तो पदार्थ मिळू शकतो. पुरणपोळी जशी रोजच काही कोणी बनवत नाही, सणासुदीला कधीतरी बनवतं, त्याप्रमाणेच परमात्मा हा काही रोजच खायचा पदार्थ नाही. त्यामुळे परमात्मा काही सारखाच श्रीगुरूंच्या मुखातून बाहेर पडतो किंवा शास्त्रामध्ये प्रत्येक पानावर लिहून ठेवलाय असंही काही म्हणता येत नाही. बरोबर, प्रत्येक पानावर लिहून ठेवलेलं असं म्हणता येत नाही. मग आपण जेव्हा पुन्हा 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 ते करीत राहू त्यावेळेस कधीतरी आपल्याला त्यातल्या खाणाखुणा सापडत जातील, आणि एकदा का तो विषय लक्षात आला की आता या ठिकाणी आपल्याला परमात्मा सापडू शकतो, मग त्याला धरून मग त्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं लिहिलं की जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा असं म्हटल्यानंतर आत्मरूप असं म्हटल्यामुळे तिथे आत्मा आहे अशी शक्यता दिसते, असा भाव तिथे तयार होऊ शकतो. म्हणजे त्या ओळीमध्ये आत्मा हा शब्द कुठेतरी आलेला आहे, किंवा आत्मरूप असा कुठेतरी शब्द आलेला आहे. असा शब्द आल्यानंतर मग काय करावं लागेल, तिथे फक्त आता तो आपण वाचलाय, आता त्याचा काय करावं लागेल, ज्ञान करून घ्यावं लागेल. मग त्या आत्मा या शब्दाच्या मागे पुढे काय आहे, किंवा परमात्मा या शब्दाच्या मागे पुढे काय आहे, ह्या सगळ्याचा काय करावं लागेल आपल्याला पुन्हा 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 विचार करून शास्त्राने ते आपल्याला सांगितलं पाहिजे, किंवा शास्त्राने आपल्याला कळून दिलं पाहिजे, किंवा श्रीगुरूंच्या मुखातून कधीतरी एखाद्या वेळेस बोलता बोलता शब्द आला आत्मा किंवा परमात्मा, तर तुम्हाला काय करावं लागेल, आता ह्या आत्म्याचा किंवा परमात्म्याचा विचार श्रीगुरूंकडून ऐकावा लागेल की काय आहे परमात्मा म्हणजे. मग असं जेव्हा ते सांगतील किंवा शास्त्र आपल्याला कळून देईल तेव्हा तो परमात्म्याचं आपल्याला ज्ञान व्हायला लागेल. असं शास्त्रात कुठे कुठे लिहिलेलं आहे, सगळ्या ठिकाणी नाही पण कुठे कुठे लिहिलेलं आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये अजून सांगता येईल का परमात्मा हा शब्द कुठे कुठे आहे, किंवा आत्मा सांगा वेष्टीने दुसरा भाग कुठे कुठे आहे सांगता येईल का? आता बुद्धीला तुम्ही थोडा ताण दिला तरी काय हरकत नाही, काही दिवसांनी ताण द्यायची गरज नाही, म्हटल्यास लगेच आपल्याला लक्षात येईल परमात्मा किंवा आत्मा हा शब्द ज्ञानेश्वरीत कुठे आहे. बरं जाऊ द्या, परमात्मा किंवा आत्मा म्हणजे देव, देव हा शब्द कुठे आहे, जाऊ दे, भगवंत इत्यादी इत्यादी असे त्याला पर्यायी शब्द पण आहेत ना. आता आपण काय झालं, मग आपण फसत चाललो ना, आपण ते लक्षात येत नाही. ब्रह्म, बरं ब्रह्म हा शब्द कुठे आहे, परमात्मा आठवतो कोणाला नाही, परमात्मा शब्द नाही ज्ञानेश्वरीत कुठं, परमात्मा आपण पर्याय मी तर खूप सांगितलं ना, मग त्याच्यातलं एक एक आपण विचार करतो. परमात्मा शब्द ज्ञानेश्वरीत आलाच नाही. अरे अरे, ज्ञानेश्वरांनी परमात्मा परमात्मा सुख निधान साधावया योगीजन 6व्या अध्याय, 6व्या अध्याय आहे का पुढे, अख्ख्या ज्ञानेश्वरीत परमात्मा शब्द आपल्याला काही सापडेना. बरं दुसरा शब्द वेष्टीने, आत्मा शब्द कुठे आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आत्मरूप नाही, आत्मा, आत्मा हा शब्द कुठे आहे. ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा, जे विषय आपल्याला पाहिजे तोच विषय आपल्याला ज्ञानेश्वरीत माहित नाहीये कुठे आहे. त्यातली एकही ओवी आठवा नाही, म्हणजे एखादी तरी ओवी आठवावं पण ती आठवतच नाहीये. 1000 नातेवाईकांची नाव विचारले तर सांगता येईल का नाही, आमक्याच्या पोरीचं नाव काय आहे, तमक्याच्या पोराचं नाव काय आहे, सांगता येईल का नाही, खरं सांग, खोटं बोलू नका, सांगता येईल का नाही. लगेच विचारलं तर तुमच्या ह्याच्या त्याच्या असं नाव विचारलं तर किती मिनिटात सांगाल तुम्ही, किती सेकंदात, एका सेकंदात सांगणार, विचारून बघा कोणी. पण आपण ज्या विषयासाठी इकडे आलो, ज्या विषयासाठी आपण हे करतोय सगळं,
त्या विषयाच आपल्याला कल्पनाही नाही, आपण विसरून गेलो, माहित नाही, आठवणीत नाही. बरं, अभंग जाऊ द्या. अभंग, ज्ञानेश्वरी काय अभंग, असा अभंग सांगा त्याच्यामध्ये परमात्मा शब्द आहे. परमात्मा असा शब्द आहे, असा अभंग सांगा. आता इथे परमात्मा असल्यामुळे मी जरा परमात्मा शब्दावर जास्त जोर देतोय, पण किंवा वेष्टीने आपण आत्मा शब्दावर, आत्मा किंवा परमात्मा असा शब्द आहे असं अभंग सांगा. हरिपाठ, जीव शिव. हा अजून एक सापडलं, एक हरे आत्मा जीव शिव सम. आता ती ओवी झाली अभंग. ते ओवीचा वेळ, आपले कार्यकाळ संपला. तो काय त्याचे ती एक्झाम संपली, आता दुसरी एक्झाम सुरू. पहिली एक्झाम फेल झाले तुम्ही सगळे, फेल. दुसरी एक्झाम म्हणजे भूगोलाचा पेपर संपला, इतिहासाचा पेपर झाला, तर मी भूगोलाची आन्सर द्यायची नाही. गडबड होते काय शब्दांमध्ये? अभंगात तर पण नाही. आता किती अभंग तुमचे पाठ आहेत? काय पंढरी आत्मा हा पांडुरंग, आत्मा आहे शब्द सापडला. अजून आहेत कुठेतरी सापड, म्हणजे अवघड आहे का नाही सापडायला? सांगायचा मुद्दा काय, अवघड आहे. परीक्षा घेतल्याशिवाय कळत नाही अवघड आहे का सोपी आहे. नाही तर तोपर्यंत आधी वर्षभर मुलाला कळतच नाही ते वर अवघड होतं का नव्हतं. परीक्षेच्या दिवशी लक्षात येतं की अवघड होतं फार. शाळा शिकत असताना तुम्हाला माहिती आहे ना, वर्षभर काहीच नाही वाटत. परीक्षा आले की लक्षात येतं की अवघड आहे शाळा. शाळेतल्या परीक्षा कॅन्सल करा, शाळेत मुलं बिंदात जाणार. शाळेतल्या परीक्षाच कॅन्सल, नापास पाचचा प्रश्नच नाही, काहीच नाही. फक्त शाळेत जायचं, खायचं प्यायचं, मजा करायचं, ऐकायचं पण नाही मास्तराचं. वाटलं तर खेळायचं, वाटलं तर ऐकायचं. असं केलं तर कोण पोरं शाळेत जाणार नाही. आता परीक्षा कॅन्सल झाल्या पण त्यांना बसून ऐकावं लागतंय. म्हणून जर तुम्हाला वाटेल ते करा, म्हणजे बसायचं तर बसा, नसेल बसायचं नका बसू, काहीही करा असं जर म्हटलं तर जातील का? बरोबर ना? तर परीक्षा झाली की थोडंसं अवघड होतं. तर आत्मा परमात्मा हा आपला विषय आहे. त्याच्या पर्यायी शब्दांचाही आपण विचार करू शकतो की देव हा शब्द आहे. देव, परमात्म्याचा दुसरा शब्द काय? ब्रह्म, देव, हे परमात्म्याचे शब्द आहेत. आणि मग हे शब्द जे आहे त्याच्या आजूबाजूला त्याचे शोध घ्यायला लागले तर आपल्या लक्षात येतं. जसं की आपण एक हरी आत्मा असं म्हटलं, तर एक हरी आत्मा म्हटल्यानंतर एक हरी आत्मा, मग ह्या आत्म्याच्या संदर्भात काहीतरी ते सांगितलंय. मग त्याचा शोध घेतला, मग त्याचा अभ्यास करावा लागतो, मग त्याचा विचार करावा लागतो, मग श्रीगुरूंना पण ते विचारायला लागतं. मग त्याच्यातून काय होतं, तर आत्म्याविषयीचे आपल्याला ज्ञान व्हायला लागतं आपोमत. त्याला पकडून तिथल्या गोष्टी तुम्ही जर अभ्यासायला सुरुवात केली की त्याचं ज्ञान व्हायला लागेल. पण त्याला कोण पकडणार? त्या शब्दांना कोणी त्याला पकडत नाही. ज्याला जे आवडतं त्याला तोच पकडतोय. तुम्हाला मी सांगितलं, अभंग असो किंवा ज्याला जिची आवड असते तो ते पकडत असतो. मी एका ठिकाणी मला ते म्हटले, महाराज जरा तू महाराज आहे, जरा भजन गा काहीतरी. तर म्हटलं मी भजन गायलं तुम्हाला मागं म्हणता येईल का? ते म्हटलं का नाही म्हणता येईल, आम्ही तिथे सगळे पट्टीतले गायक, म्हणजे सारेगम पदनी वाले सगळे. सारेगम पदनी सा म्हणजे तो माहिती, सारेगम म्हणजे कुठलाही शब्द आहे त्याला धरून सारेगम मध्ये म्हणू शकतात असं. म्हणजे आता आपल्याला जर म्हटलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं जर आपण म्हटलं तर ह्याला तुम्ही सारेगम पदनी सा मध्ये म्हणा तरी ते म्हणू शकतात. असे पण असतात माहिती लोक. म्हणजे मी आता हे बोलतोय, हे बोलणं सारेगम पदनी सा मध्ये म्हणू शकतो. असे इतके उत्कृष्ट संगीतामध्ये लोक असतात. तर त्यांना म्हटलं की अशा लोकांनी मला म्हटलं एकदा अभंग म्हणा, महाराज आहे म्हटलं मान द्यायला लागेल. मी त्यांच्यात बसलो होतो, तर त्यांना माहित नव्हतं की मी त्या वर्गातला महाराज नाहीये, की आपल्याला काही मान नाही दिला तरी. कारण कसं असतं अभंगामध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्या लोकांना, की जे बसलेले असतात त्याला प्रत्येकाला एखाद्या तरी थोडा तरी मान द्यावा लागतो, नाही तर मग फार अवघड असते. तर मग त्यांना वाटलं यांना पण मान द्यायला पाहिजे. मग मी सुरुवात केली अभंग म्हणायला. आता माझा गळा आणि ह्याचा काही संबंध नाही कुठंच, म्हणजे घसा, गळा, कंठ किंवा चाल, ताल, सूर असा काही संबंध नाही. पण म्हटलं म्हणूच आपण काहीतरी करू. तर मग मी सुरू केला अभंग म्हणायला. आणि अभंग मी ज्ञानदेवांचा म्हणायला सुरुवात केली. मग पहिलं चरण मी म्हटलो. आता पहिलं चरण म्हटलं, त्याच्यानंतर म्हटले हा अभंग कुठला आहे, तुम्ही कुठला अभंग? ते काय म्हणायला लागले, हा अभंग कुठला आहे? तो अरे श्रीहरी पाहिला मी डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. आपला विषय काय आहे? तो हरे श्रीहरी. सुरुवात काय त्या अभंगाची? मी सुरुवात केली, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही गुण रूप वर्ण गुण जेथे. ते म्हटले हे काय आहे?
त्यांनी अख्ख्या आयुष्यात, म्हातारी कोतारी झाली वारकरी लोक, पण त्यांनी अख्ख्या आयुष्यात हा अभंगच ऐकला नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जिथे तो हरे श्रीहरी. श्रीहरी म्हणजे परमात्मा. त्याची सगळी लक्षणं आहेत तिथे. काय आहे तो श्रीहरी? मग शेवटी पुढे मीच म्हणायचं, माग मीच म्हणायचं अशी वेळ आली. कारण मग ते माग मानणारे काय शब्द म्हणतील, म्हणजे संसाठी असेल तर तो संसारी किंवा काय काय होतं तुम्हाला माहितीच त्याचं, नाही का? तर म्हणून मग त्या शब्दांची कुठं ते पूर्ण, तरी त्यातले काही काही बारीक कान देऊन ऐकतात आणि प्रयत्न करतात त्या शब्दाला मांडण्याचा, आणि नंतर विसरून जातात. ते काही लक्षात ठेवत नाही ते, कारण तो श्रीहरीशी काही घेणं देणं कोणाला आहे. आपला घासा ताण आला म्हणजे झालं, श्रीहरीचं काय करायचं आपल्याला. तसं ज्ञानेश्वरी वाचून झाली म्हणजे झालं, काय करायचं आत्मन परमात्मा. आपल्याला ज्ञानेश्वरी वाटल्यानंतर त्या दिवशी बरं वाटतंय का नाही, आणि आपल्यालाही परमार्थ केल्यासारखं वाटतंय, महाराजांनाही दिसतं की काहीतरी करतायत, घरच्यांना पण दिसतंय हा परमार्थ करतायत. आत्मा सापडला का नाही, परमात्मा सापडला का नाही, त्याचं ज्ञान झालं का नाही, विज्ञान झालं का नाही, हे एवढं कुठं आपण लक्षात देतोय नाही. आपण भलतेच नादाला लागतो. आपण लागतो अभंगांच्या नादाला, चालीच्या नादाला, मनोरंजनाच्या नादाला, नको त्या नादाला लागतो. आत्मान परमात्मा विषय बाजूला जातो परमार्थ करणाऱ्यांचा सुद्धा. म्हणजे जो श्रीहरी आहे किंवा जो भगवंत आहे, तो परमात्मा किंवा आत्मा आहे, त्याचा विषय बाजूला जातो. त्याचा विषय जो फोकस पाहिजे, म्हणजे ज्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित ठेवायला पाहिजे, त्याच्यापासून आपण काय होतो, असं बाजूला सरकतो, कुठेही भलतिकलत जायला लागतो. विषय जर आपला तो होत नसेल, त्या विषयावर जर आपण जात नसेल, त्या शास्त्राचा उपयोग काय आपल्याला, आणि विषयापासून जर आपण वंचित राहत असू, त्या महाराजांचा आपल्याला उपयोग काय, बरोबर? म्हणून ज्ञानेश्वरी मरेपर्यंत वाचावी, पण मरेपर्यंत वाचत असताना आपल्याला विषय काय करावा, आपण केंद्रित होत जावं. म्हणजे तिचं लक्ष आपलं तिकडे आत्मा किंवा परमात्म्याकडे सूक्ष्मपणे जात राहावं. तसंच महाराजांच्या सोबत राहून आपला आत्मा किंवा परमात्म्याचा विषय जो आहे त्याकडे आपलं लक्ष जात राहावं. हे झालं तर जास्त आपल्याला फायदा आहे. तर हे जे शब्द असतात किंवा महाराज बोलले किंवा शास्त्रामध्ये सांगितलं, त्यामध्ये कुठेतरी हे आहे, सगळीकडे नाही. सगळ्या अभंगांमध्ये सत्य ज्ञानानंत असा विषय नाही आहे का? नाहीये. सत्य ज्ञानानंत म्हणजे भगवंताचे स्वरूप लक्षण आहे. आता हे त्यांना काय सांगावं, ते म्हणते सत्य म्हणजे काय, ज्ञान अनंत म्हणजे सत्य ज्ञान आणि अनंत म्हणजे सच्चिद आनंदचे ते शब्द, हे भगवंताचे स्वरूप लक्षण आहे. आणि तो हरे श्रीहरी असं ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे, बरोबर? आता तो विषय कुठं राहिला, त्याने जे शब्दच ऐकले नाही, अख्खा आयुष्यभर वारकरी आहेत. किती वर्ष वारकरी आहेत, अख्खा आयुष्य सरलं त्यांचं, रिटायर झाले लोक, आणि पूर्ण वारकरी जन्माला आलेला आईच्या पोटात असल्यापासून वारकरी आहेत. अशी लोक पण त्यांना सत्यज्ञानानंतर अभंग माहिती, आणि अभंग गाणार आहेत म्हणून मी सांगतो, बरोबर? अर्थात हाच अभंग माहिती असायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही. हा एक उदाहरण म्हणून मी परमात्म्याचा जिथे विषय आहे तो अभंग सांगितला. ज्या अभंगामध्ये परमात्म्याचा विषय आहे, आत्मा किंवा परमात्म्याचा ज्या ठिकाणी विषय आहे, तो अभंग मी तुम्हाला सांगितला. अशा ठिकाणी आपण पोहोचलो पाहिजे. आणि इथे पोहोचणं काही सहज शक्य होत नाही. म्हणजे अशा ओव्यांवर, अशा अभंगांवर, अशा अभंगाच्या त्या चरणावर पोहोचणं तसं सहज शक्य होत नाही. आपलं लक्ष कुठे जातं, आसोनी संसारी जीवी वियोग करी, त्याच्यातही कुठं लक्ष जातं, आसोनी संसारी, बस विषय संपतो आपला. आपण म्हणतो महाराजांनी सांगितलेलं आहे, काही डोकं लावायचं नाही, हरिमुखे म्हणा आसोनी संसारी, विषय संपतो. परमार्थ काय राहिला, महाराजांनी सांगितलेलं आहे, कुठे राहायचंय, आसोनी संसारी आणि हरिमुखे म्हणा, आणि या विनिक असता आणि साधन हातसे हा विठोबाची, विषय संपतो. हे लक्षात काय येतं, मग तू त्याला धरून अख्खा आयुष्य काढतो, तर दुसरी काही हेच नाहीये, विठोबाची आण वाहिलेली आहे, त्यामुळे आता काय करताच नाही. तर अशा रीतीने काय होतं, शास्त्रामध्ये किंवा सद्गुरूमध्ये तो फसवला जातो. आता फसवण्याचा हेतू काय, तुम्हाला ते लोक कशाला फसवतायत, त्यांनी का फसवावं असं. तो विठोबा काय, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पण पाऊले समान विटेवरी शोभिती. आता त्याचा अर्थ नाही सांगत, पण परमात्मा किंवा आत्मा ज्या ठिकाणी आला, जिथे श्री गुरु किंवा शास्त्रामध्ये, त्या ठिकाणी खोदावं लागेल, त्या ठिकाणी शोध घ्यावा लागेल. आणि तिथे शोधलं
किंवा हळूहळू त्याचं काय होतं, आपल्याला विषय काय त्यानुसार तो पदार्थ तिथे असतो. पुरणपोळी जर बनवायची असेल तर किचन मध्ये आपण जर गेलो तर पुरणपोळीला लागणारे जे पदार्थ आहेत ते त्या त्या ठिकाणी शोधावे लागतात. पुरणपोळी बनवायला काय लागतं, काय लागतं पुरणपोळी बनवायला? मुगाची डाळ चालते, मुगाची डाळ असते चालते, किंवा कुठली डाळ लागते? तुरीची डाळ. तुला माहिती आहे की नाही पुरणपोळी बनवायला कुठली डाळ लागते? हरभरा डाळ. अजून काय लागतं? बनवले की नाही कधी पुरणपोळी? खाल्ली की नाही? पुरणपोळी बनवलं काय काय लागतं? पुरण वाटलंय का कधी? पुरण कसं वाटतं? पुरण कसं बनवतात नाही ते काय? चुकीच्या माणसाला प्रश्न विचारले, हे काय मला डोक्याला त्रास दिला. आता पुरणपोळी जर आपल्याला बनवायची असेल तर त्याची साहित्य कुठं शोधावं लागेल? किचन मध्ये शोधावं लागेल. किचनच्या त्या ठिकाणी कपाट असतील त्या ठिकाणी. साखरेच्या बरणीत हरभरा डाळ सापडेल का? भरण्या कधी शोधलीत तुम्ही? भरण्या शोधणं पण स्किल असते. म्हणजे बरोबर किचन मध्ये गेल्यानंतर कपाट उघडल्यानंतर या डब्यात काय हे ज्याला कळलं तो शहाणा आहे. डबा न उघडता कळलं पाहिजे की ह्या डब्यात काय आहे. त्यासाठी काय लागतंय? स्किल लागतं त्याला, कोणालाही कळत नाही ते. तर चुकीच्या ठिकाणी शोधून जमणार नाही ना, बरोबर त्या त्या ठिकाणी शोधावं लागतं. आणि पुरण भिजत घालायचं म्हणजे कशा दुधात घालणार का पाण्यात घालणार? म्हणजे पाणी पण शोधावं लागेल, शोधावं लागतं ना. पुरणपोळी बनवायची म्हणजे हरभरा डाळ शोधावं लागणार, गूळ शोधावं लागणार, पाणी शोधावं लागणार, अग्नी गॅस शोधावं लागणार. हे सगळं शोधून नंतर ते कसं एकत्र करावं ते पण शोधावं लागणार. नाही तर हरभरा डाळ भिजायला घालायची ऐवजी गुळच भिजायला घातला. गुळ भिजायला घालता चालतो का? मी कुठे बनवली पुरणपोळी? सांग की तू काही पण. मी पुरणपोळी थोडी बनवली नाही का? आपण दोघे आडानीच आहे, त्यामुळे तू काही सांगितलं तरी काय हरकत नाही. गुळ भिजायला घालत काय का हो दादा? गुळ भिजायला घालतात का पुरण काय भिजायला घालतात? हरभरा डाळ भिजायला घालतात आहे का नाही? तुम्हाला बनवायला लागलेले दिसतात पुरणपोळ्या. तुम्ही बनवलेत का पुरणपोळ्या? नाही ना, पण पाहिल्यात कशा बनवायच्या. तर हरभरा डाळ शिजायला घालायची का भिजायला घालायची आधी? डायरेक्ट भिजत नाही घालतात आधी? भिजत घातली नंतर शिजायला घातली तर काय होईल? का डायरेक्ट शिजायला घातली चालते? तुम्हाला एवढा अंदाज नाही. जाऊ दे तुमचं, आता कळायला लागतं ह्या गोष्टी. काय आपलं फील्ड आहे काही? त्याचे कुठले आपण कुठल्या दिशेने चाललो, हे काय दिशा चालली आहे असं होऊ शकतंय ना. असं सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा ठरलं पुरणपोळी करायची तेव्हा साहित्य कळलं तर ते कुठे ते शोधावं लागतं. मग तिथून ते गोळा करावं लागतं, गोळा करून एकत्रित करावं लागतं, एकत्रित करून मग त्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. हे सगळं कळून घ्यावं लागतं. तसं परमात्मा कुठं कुठं आहे, मग परमात्मा असेल त्याची संबंधित काय काय आहे हे सगळं काय करावं लागतं? शोधा. परमात्म्याशी संबंधित कोण कोण आहे? परमात्म्याशी संबंधित आत्मा आहे. आत्म्याशी संबंधित कोण आहे? जीव आहे. जीवाच्या संबंधित कोण आहे? बुद्धी आहे की नाही? हे सगळे संबंधित आहे त्याचे. स्थूल शरीरामध्ये कान आहे संबंधित त्याच्या, तर ऐकावं लागेल, किंवा डोळ्याने वाचावं लागेल. हे संबंधित झाले सगळे त्याचे. डोळे पाहिजे नाहीतर कान पाहिजे, कान तरी पाहिजे नाहीतर डोळे तरी पाहिजे. डोळे नाही कान नाही त्याला भगवंताची प्राप्ती होण्याची शक्यता कमी आहे, फारच कमी. ज्याच्याकडे डोळे नाही आणि कान नाही त्याला भगवंताची प्राप्ती होण्याची शक्यता कमी आहे. का? कारण डोळ्याने एकतर वाचता येतं, म्हणजे शाळा शिकलेला असेल तर, नाहीतर कानाने ऐकता येतं. आता कान पण नाही डोळे पण नाही, अशी आपली दयनीय अवस्था आहे का? अशी कोणाची असते का? भगवंत इतका कोणावर कोप करत नाही. शक्यतो दोन्हीपैकी एखादा त्याच्याकडे इंद्रिय असणारच आहे ना. दोन्हीपैकी डोळे तरी असतात नाही तर कान तरी असतात. तर डोळे असते, बुद्धी असते. बुद्धी नाही असं कोणी आहे का? बुद्धी नाही असं कोणी आहे का? आहे, बुद्धी असतेच माणसाकडे. किती आहे? कमी अधिक प्रमाणात असतेच. जेवढी आहे त्या प्रमाणात तो करू शकतो, जशी आहे त्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे पुरणपोळी करायची असेल तर सिलेंडर गॅसच पाहिजे का? चूल असली तरी जमते, चुलीवरही करता येऊ शकतं का? त्यासाठी गॅस सिलेंडरच पाहिजे असं गरजेचं नाही. बरं, हरभरा डाळ पाहिजेच का? असं नाही. हरभरा डाळ नाही, त्याच्याऐवजी मूग डाळ असली तरी जमते नाही का? नाही करता येणार? मूग डाळीचे पण करता येऊ शकतो. बरं, हरभरा डाळ असली तर म्हणजे काय आपल्याला 10 दिवस पुरतील एवढ्याच पोळ्या करणं इतकी पाहिजे का? काही गरजेचं नाही. त्या दिवशी पुरतील एवढ्या सगळ्यांना एक एक पोळी मिळेल तरी ठीक आहे, तेवढी असली तरी चालते. तर किती असते याचा काही महत्वाचा विषय नाही.
उपलब्ध झाल्यानंतर त्याचा जसा विनियोग करता आला पाहिजे, पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग इतर जे पदार्थ असतात तिथे त्याचं काही एवढं आपल्याला गरज राहत नाही, इतर पदार्थांची एवढी गरज राहत नाही. म्हणजे एकदा ठरलं की पुरणपोळी साखरेची नाही बनवायची, गुळाची बनवायची, तर मग साखर शोधत बसण्यात काय अर्थ आहे. पण पुरणपोळी गोड असते म्हणून तुमच्या हातात गुळ दिला आणि तुम्ही साखर कुठे असं शोधत बसले, तर मग काय म्हणावं. पुरणपोळी डाळीची बनते असं म्हणून तुमच्या हातात मूग डाळ दिली किंवा हरभरा डाळ दिली आणि तुम्ही आता मग तूर डाळ कुठे शोधत बसले, तर काय उपयोग, गरज काय म्हणजे त्याची. नाही पण आता किचन मधल्या सगळ्या डब्यांची माहितीच करून घेतो, गरज नाही त्याची काही. पुरणपोळी आपला विषय आहे तर किचन मधल्या सगळ्या डब्यांची माहितीची गरज नाही आपल्याला फक्त पुरणपोळीच विषय आहे. तसं ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्यांची आपल्याला काय गरज आहे, काही गरज नाही. जिथे आत्मा सापडतं तेवढं आपल्याला पाहिजे, परमात्मा जिथे लक्षात येईल तेवढं पाहिजे, इतर एवढं बाकी सगळं अख्खा अथांग शास्त्राचं काय करायचं आपल्याला. म्हणून सर्व शास्त्र संपन्न होण्यासाठी आपण हे परमार्थ नाही करत. आपण काय पंडित किंवा शास्त्री होणार आहे का. आपला हेतू पंडित किंवा शास्त्री होणं नाहीये. आपला हेतू काय आहे, परमात्मा किंवा आत्मा किंवा भगवंताची प्राप्ती हा हेतू आहे. म्हणून मग तेवढ्या गरजेच्या गोष्टी तरी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, नाही तर आपण उपाशी राहणार. पुरणपोळी हा बनवणं जर आपला हेतू असेल तर किचनमध्ये आपल्याला तेवढ्या गोष्टी तर शोधाव्याच लागणार ना. आणि ते शोधण्यासाठी किचनच लागणार. तुम्ही जर हॉलमध्ये शोधत बसले तर सापडेल का. पुरणपोळी गोड असते आणि सणासुदीला करतात म्हणून हॉलमध्ये कपाटात लपून ठेवले, असं एखाद्याच घरात असतं, सगळ्या घरात असते कसं नाही. आता तेवढा विषय नाही. आजकाल समृद्धी जी आहे ते लोकांची वाढलेली आहे. पूर्वी लोक साखर लपून ठेवलं कपाटामध्ये, पण माहितीये की नाही, काही लोकांना माहित नाहीये, पण मला चांगलं आठवतंय. साखर कुठे लपून ठेवायचे, कपाटात लॉक लावून ठेवायची साखर. गुळ उपलब्ध असायचा, काळा कळपट कुठला तरी गुळ. तर गुळ म्हणजे ते काळा कुळकुळीत आणि तो खायचं म्हणजे कसं तरी वाटायचं. साखर कोणी पाहुणा आला की लॉक ते आजी किंवा कोणाकडे चावी काढून ते साखर काढून त्यातली ते खरं साखरेचा चहा, आज पाहुणे आले आणि दे त्याला डायबिटीस, होऊ दे त्याला डायबिटीस. गुळाचा चहा पिल्यावर डायबिटीस होत नाही, साखरेचा चहा पिलं की होतं. गुळ खाल्लं की काही होत नाही. कुठला गुळ, केमिकलवाला नाही. असं तुम्हाला सगळ्यात माहिती सांगत बसल्यावर मग आपला विषय राहील बाजूला. तर ज्या वस्तू आपल्याला पाहिजे त्याच वस्तू काय करायला पाहिजे, त्याच वस्तू आपल्याला शोधल्या पाहिजे. तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला जो विषय पाहिजे ते शोधा आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा एकदम फोकस जो पाहिजे तो कुठे पाहिजे, परमात्मा. मग परमात्मा संबंधित काय आहे आणि त्याला शोधण्यासाठी जे काही लागेल, जे काही साधन लागेल ते साधन सगळं एकत्रित करा, ती साधनं करा. इतर साधनं करत बसण्याचे काय कारण आहे. आता इतर साधनं म्हणजे विनाकारण आपली एरझार वाढणार आहे, वेळ वाया जाणार आहे आपली, त्याच्यात कसं जाणार नाही. एकदा का पुरणपोळी नीट व्यवस्थित तयार झाली की मग तुम्ही भजी करा, कुरडई तळा, काय करायचं ते करा, पण पुरणपोळी आपला हेतू आहे ना. पण तुमची पुरणपोळीचा तपास नाही, मग भजी करू का, कुरडई करू का, हे करू का, गुळवणी करू का, तू आधी पुरणपोळी कर. एखादी बाई जर तुम्हाला म्हटली, तुम्ही म्हटलं पुरणपोळीचं जेवण द्या, मग ते म्हटलं मग कुठली भजी करू, पुरणपोळीचा विषय बाजूला ठेवला, अजिबात पुरणपोळीचा विषय काढला नाही. पण भजी करू का, भात करू का, आमटी करू का, हे करू का, ते करू का, फक्त काय करत नाही, तुम्हाला पाहिजे पुरणपोळी, फक्त पुरणपोळीचा विषय नाही. चालेल का. आपल्याला जेवणात मजा येईल का, तुम्हाला सगळं वाढलं, तुम्ही पुरणपोळीचं जेवण करायला तुम्हाला घरी बोलवलं कोणीतरी, सगळं वाढलं, फक्त पुरणपोळी नाही वाढली, चालेल का, आवडेल का तुम्हाला. तुम्हाला जर पुरणपोळीचं जेवणाचं जर अपेक्षा असेल तर चालणार नाही ना. तसं त्याच्यासोबत तुम्ही बाकीचं मिळालं तर ठीक आहे. तसं परमात्मा प्राप्त झाला, आत्माचा विषय आपल्या हातात लागला तर ठीक आहे. इतर जाऊ दे ना, अभंग म्हणणं, गाणं वगैरे ठीक आहे, ते कोणाला शोभतं, साधू संतांना शोभतं. अभंगावर गाणं, नाचणं किंवा इतर जे काही साधनं तुम्हाला दिसतात, वारी करणं, जे काय असेल ते साधू संतांना शोभतं, आपल्याला नाही शोभत. ते आपल्याला कधी शोभेल, आपल्याला शोभणार कधी ते, जेव्हा आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल किंवा आत्मा आपल्याला हस्तगत होईल. तो हस्तगत झाला किंवा तो आपल्याला प्राप्त झाला तर मग हे आपल्याला, मग तुम्ही अभंग म्हणा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही अभंग म्हणा, तुम्ही काहीही करा, त्याने मग फरक नाही पडत, मग ते शोभतं. त्याच्या आधी नाही शोभत ते, कारण तो विषय नाही आपला. भजन करणे हा आपला विषय का भगवत प्राप्ती हा आपला विषय आहे. वारी करणं आपला विषय का भगवत प्राप्ती हा आपला विषय आहे. महाराजांचं प्रवचन ऐकणं हा विषय आहे आपला का भगवत प्राप्ती हा आपला विषय आहे. मी तुम्हाला किती बडबड करून काही सांगत राहिलो, तो आपला विषय का भगवत प्राप्ती हा विषय आहे. म्हणजे माझ्या सांगण्यामधून भगवंताची प्राप्ती होण्याची चिन्ह नसतील तर माझं चिंतन तुम्हाला ऐकून उपयोग काय.
असा काय उपयोग आहे काय? ते महाराज फार मस्त सांगतात, फार मजा वाटते, फार हसवतात, फार रडवतात, इत्यादी इत्यादी. असं केल्यानंतर त्यांना काय मिळतं? काही मिळत नाही. फक्त परमात्मा विषय सोडून सगळा विषय आहे. परमात्म्याशी संबंधित परमात्म्याकडे जाण्याचा विषय सोडून सगळं आहे. उपयोग काय त्याचा? जसं पुरणपोळी सोडून ताटामध्ये सगळं आहे, पण जेवायला कसं काय गेलोय? पुरणपोळी. तुला खूप आठवण येते का पुरणपोळीची? नाही ना? म्हटलं का तुझा चेहरा पाहून मला वाटलं पुरणपोळी आज खातो घरी गेल्यावर. नाही ना? चालेल का? फक्त ताटात काय नाही आणि जेवायला कशाचं बोलवलंय? चालेल का? नाही चालत. चालत नाही का? तो हेतू तो नाही ना. तसं परमात्मा किंवा आत्मा हा जर आपला विषय असेल आणि तो सोडून आपण बरंच काय अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली आहे मी, करायचंय का? अख्खा हरिपाठ पाठ आहे, पण अख्ख्या हरिपाठात आत्मा शब्द कुठे विचारला तर सांगता येत नाही, परमात्मा शब्द सांगता येत नाही, हरीचा विषय माहित नाही पण हरिपाठ पाठ आहे. उपयोग काय? मग उपयोग काय? पंढरपूरला मी 25 वेळा जाऊन आलोय, पण विठोबाबद्दल काहीच माहित नाही मला. उपयोग काय? विठ्ठलाविषयी काहीच माहित नाही, पण पंढरपूरला 25 वेळा जाऊन आलो. उपयोग काय? ज्याच्यासाठी करतो त्याच्या खाणाखुणा किंवा त्याचा विषय आपल्याला आपल्या पदरात पडणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करावं? शास्त्र आणि सद्गुरू यांच्या सहवासामध्ये या विषयावर केंद्रित करण्याचा, स्वतःला केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठीच ते करावं. आपमत ते होतं. शास्त्र इतकं दयाळू आहे. आता शास्त्र वास्तविक तसं पाहिलं तर हे जड वाटतं आपल्याला, पण शास्त्र हे दयाळू आहे. शास्त्राची प्रसन्नता प्राप्त होत असते, पण ती प्रसन्नता ज्याला त्याला त्याच्या त्याच्या गरजेनुसार होते. जर तुम्हाला भगवंताची इच्छा असेल, तुम्हाला ज्ञानेश्वरून भगवंतच प्राप्त होईल. म्हणजे भगवंताच्याच खाणाखुणा सापडेल, भगवंताच्याच दिशेने तुम्ही आपमत निघाल. काय होईल? आपमत त्या दिशेने निघणार. तर अशा रीतीने आपल्याला परमात्मा हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे, त्याचं जर विज्ञान आणि ज्ञान करायचं असेल तर 2 पर्याय आपल्या पुढे उपलब्ध आहेत. एक म्हणजे शास्त्र, दुसरा म्हणजे सद्गुरू. शास्त्र आणि सद्गुरू हे 2च आपल्या समोर पर्याय उपलब्ध आहेत. या दोघांना आश्रय करून, म्हणजे यांच्या आश्रयाला राहून आपण तोच विषय कायम लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण तिथे तुम्हाला काय सगळं बाकीचंही सापडणार आहे ना. तुम्हाला मी म्हटलं की आत्मा परमात्मा ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेतली तर तुम्हाला अनेक विषय सापडतात. त्यामध्ये सापडतात का नाही? ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी विषय सापडतात, कितीतरी अवांतर विषय किती ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे ज्याच्यात परमात्म्याचा तसा काही संबंधच नाही, तसे किती विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये? अंदाजे मुबलक आहेत. किती आहेत? मुबलक आहेत, भरपूर आहेत. स्वर्गामध्ये काय चाललेलं असतं? आता स्वर्गात काय चाललं तर काय करायचं आपल्या स्वर्गात? काय झालं ते चालू दे. इंद्रपद कधी मिळतं? ज्ञानदेवाने लिहून ठेवलंय, इंद्रपद कधी मिळतं. करायचं काय आपल्याला? तो आपला काही विषयच नाही ना. समजा जर असं लिहिलंय की इंद्रपद कधी मिळतं, मग काही लोक याग करतात, मग याग केल्याने त्यांना इंद्रपद मिळतं, असं लिहिलंय. किंवा मनोगत ओळखे मुंगियेचे, असं समजा लिहिलंय. मग विषय काय? आता तो म्हटलं आपल्याला मुंगीच्या मनातलं कळतं. मग आता तो जर त्याने जर तिथं लक्ष दिलं तर काय करेल? तो लगेच त्याच्या पाठीमागे जाईल. मुंगीचे मनोगत ओळखण्यासाठी ज्ञानदेवाने काय लिहिलंय, मग तू ते करणार. जे काय असेल, उदाहरण म्हणून मी सांगतो, असे ज्ञानेश्वरीमध्ये बरेच विषय आहेत. हे पर्यायाने आपल्याला तिथे घेऊन जाणारे जरी असले तरी आपल्याला आता आपल्या विषयावर येणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंगीच्या मनातलं ओळखून आपल्याला काही घेणं देणं नाही. मुंगीच्या मनातलं ओळखायचं आणि दुसऱ्या माणसाच्या मनातले ओळखायची गरज नाही आपल्याला, काहीच गरज नाही. त्यामुळे ते साधन आम्हाला नको, त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. बरोबर का नाही? इत्यादी जे काही तुम्हाला ग्रंथामध्ये सापडतं किंवा श्री गुरुकडे सापडतं तर ते ठीक आहे, वाचावं आणि ते पुढे जावं. आपण त्याच्यावर जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल. पण मी तुम्हाला सांगितलं, आता ही ओवी किंवा इत्यादी अशा कुठल्याही ओव्या ज्या असतात ना, ह्या ओव्या कोणाला कुठल्या भावतात, कोणाला कुठल्या आवडतात, ज्याचा ज्याचा जसा जसा गुण असेल त्याप्रमाणे त्याला ते आवडतं. तुमचे गुण जसे बदलतील, तुम्हाला जेव्हा भगवंताची इच्छा निर्माण होईल, भगवंताविषयी तुम्हाला श्रद्धा निर्माण होईल, तेव्हा तुम्ही त्या भगवंताच्या विषयामध्ये पुढे पुढे जाऊ शकता. तर परमात्मा हा शब्द जो आहे, परमात्मा हा जो काही विषय आपला आहे, तो आपल्याला या 2 ठिकाणी सापडू शकतो. या 2 ठिकाणीच तो आहे असं नाही. तो सर्वत्र जरी असला तरी त्याला शोधण्यासाठी हे 2च पर्याय आहेत. तर शोधण्यासाठी काय?
हे दोनच पर्याय आहेत. म्हणून यांच्याद्वारे आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं, यांच्याद्वारे आपल्याला त्याचं विज्ञान होऊ शकतं. म्हणून देह अभिमाने गलिते हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये त्याचं विज्ञान आहे, पण विज्ञानासाठी ज्ञान लागतं. ज्ञान आणि विज्ञान परमात्म्याचं व्हायचं असेल तर विषय परमात्मा असल्यामुळे तो कशाच्या द्वारे होईल यासाठी आपल्याला श्रीगुरु आणि शास्त्र पाहिजे. शास्त्र आणि श्रीगुरु यांचा संग करावा. या दोघांपैकी दोन्ही आपल्याला उपलब्ध असेल तर चांगलं आहे, नसेल तर एक आपल्याला उपलब्ध कायम असू शकतं. शास्त्र आपल्याला काय सदैव सहज उपलब्ध आहे. शास्त्रापासून तुम्ही वंचित कधीच होऊ शकत नाही. तुम्ही कुठेही गेले तरी सोबत ज्ञानेश्वरी घेऊन जाऊ शकता. जाऊ शकता का नाही? जाऊ शकता. म्हणजे शास्त्र तुमच्या सोबत कायम राहू शकतं. तुम्ही महाराजांना सगळीकडे सोबत चला म्हटलं तर येतील का? महाराज कदाचित येणार नाही, पण तुमच्या सोबत ज्ञानेश्वरी कुठेही जाऊ शकते. श्रीमद भगवद्गीता कुठेही जाऊ शकते. कुठेही म्हणजे तुम्ही लग्नाला चालले तरी जाऊ शकते. लग्नात गेले तिथे सगळे गप्पा टप्पा मारत तुम्ही ज्ञानेश्वरी बसून वाचायला काढली, सुरुवात केली. जमल का नाही? जमू शकतं, पण तुम्हाला जमल का तिथं? मग ते लोक परत येऊ देतील का तुम्हाला? नाही, जमणारच नाही. तुम्ही घेऊनच जाऊ शकत नाही. तर घेऊनच जाऊ शकत नाही. घेऊन गेले तर पुन्हा तुम्ही लग्नातच जाऊ शकत नाही. प्रयत्न करून बघा, परत जातच येणार नाही तुम्हाला. म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं. तो म्हणतील आमच्या लग्नावरच असतं, महाराज येतात पुन्हा पुन्हा. तर ज्ञानेश्वरी आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. श्रीमद भगवद्गीता कुठेही सोबत घेऊन जाऊ शकतो. पण नुसती घेऊन जाऊन उपयोग नाहीये, पण असली सोबत तर काही हरकत नाहीये, है ना? आणि सोबत ठेवली म्हणजे कधी पाहता येते, वाचता येते. पण त्यात शोध, आपला हेतू काय आहे? शोध. तर हा शोध आपल्याला घेता यावा यासाठी ते शास्त्र आपल्यावर कृपा करावी. शास्त्राने आपल्यावर प्रसन्नता प्रदान करावी. प्रसन्नता शास्त्राची मिळण्यासाठी शास्त्राला आपण शरणागत राहिलो पाहिजे. शास्त्राला शरणागत राहणं म्हणजे सदैव आपल्याला आपणच जसं कायम सोबत असावं असं वाटतं. जग नसलं तरी चालेल, आपण असावं असं प्रत्येकाला वाटतं. तसं शास्त्र आपल्या सोबत कायम पाहिजे. आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती जशी आपल्या सोबत असावी असं आपल्याला वाटतं, तसं शास्त्र जर आपल्याला प्रिय असेल तर शास्त्र कायम आपल्या सोबत असावं असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि जर आपल्याला स्थूल रूपाने ग्रंथ म्हणजे पुस्तक जर सोबत नेता येणं शक्य नसेल तर आपल्या मनात सदैव त्या ओव्या, ते तशा प्रकारचे चरण अभंगांचे सतत पाहिजे. म्हणजे काही झालं, लग्नात गेलो तरी एका माणसाचे बोलल्यानंतर दुसऱ्या क्षणाला अभंग आठवला पाहिजे, चरण आठवलं पाहिजे, ओवी आठवली पाहिजे, असं तरी झालं पाहिजे. नाही नेत आली सोबत तर. आमचे एक ओळखीचे सर होते, त्यांना काही ठराविक वेळेनंतर ते एकतरी ओवी सांगणार, नाहीतर मग काहीतरी चरण सांगणार. होते म्हणण्यापेक्षा आहे ते अजून. एका ठराविक वेळेनंतर ते काय करणार, तुम्ही त्याच्याशी बोलता, काही ठराविक वेळेनंतर ते काय करणार, पुन्हा तिथेच येणार. जो मनुष्य त्याच्यामध्ये रत झालेला असतो, ज्याच्यामध्ये तो त्या नशेत गेलेला असतो, तो ठराविक वेळेनंतर पुन्हा तिथेच येतो. तुम्ही काही करा तो तिथेच येतो परत. तसं आपण काही झालं तरी कुठं आलं पाहिजे, काही झालं तर फिरून फिरून विषय काय झाला पाहिजे, परमात्माचा आला पाहिजे, कुठेही जाऊ देत. अशी जर स्थिती झाली तर आपला फायदा भरपूर होऊ शकतो. तर परमात्म्याचं आपल्याला विज्ञान होऊ शकतं. परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी परमात्मा हा विषय आहे याच्यावर श्रद्धा ठेवा. आता आपल्याला माहित नाही, पण काय ठेवावं लागेल, देव आहे, देव आहे असा ठाम निश्चय होणं फार अवघड आहे. आता तुम्हाला देव आहे असं वाटतंय, पण तो तुमचा देव वेगळा आहे. ते देवता आहेत. ज्या कारणासाठी तुम्ही देव आहे असं म्हणताय तो देव नाही बरं. तुम्ही ज्या कारणासाठी देव आहे असं म्हणताय ते तुमचे देवता आहेत. म्हणजे माझं घरदार नीट चालू दे, माझी बायको मुलांचं नीट होऊ दे, माझं हे देऊ दे, हा देव नाहीये. हा देव नाही, तो देव नव्हे. देव वेगळा. तर देव जो आहे ह्या देवाचा विषय शास्त्र आणि सद्गुरूंकडे आहे, पण त्याच्यावर श्रद्धा आपली जितकी वाढत जाईल तितकं आपण सूक्ष्मपणे त्या देवाच्या दिशेने निघू. तर त्याचं परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी आपल्याला त्या परमात्म्यावर श्रद्धा ठेवणं गरजेचं. म्हणून हा ग्रंथ आपण जो अभ्यास करीत आहोत तो आपण तो परमात्मा आहे या ठाम निश्चयापोटीच करीत आहोत. काय आहे, आणि या सर्व ओव्यांमधून किंवा श्लोकांमधून आपल्याला परमात्माच प्राप्त व्हावा हा आपला हेतू आहे, किंवा परमात्म्याच आपल्याला विज्ञान व्हावं हा आपला हेतू आहे. हा ग्रंथाचा उत्तरार्ध आहे, शेवटचा भाग आहे. यातून आपला अपेक्षित हेतू काय, इथे आपण कशासाठी जमलेलो आहोत, परमात्म्या व्यतिरिक्त आपला इथे काही हेतू नाहीये. परमात्म्याची प्राप्ती या व्यतिरिक्त आपण कुठल्याही हेतून या ठिकाणी एकत्रित झालेलो नाही.
तर तुमचा सुद्धा परमात्मा हा विषय असावा, माझा सुद्धा परमात्मा हा विषय असावा. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. तर आपला विषय नारायण किंवा परमात्माच आहे असा आपल्याला पक्का विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आपण जर या साधनेमध्ये राहिलो, म्हणजे श्रवण मनन किंवा ग्रंथाचं वाचन, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती नक्की होऊ शकते. म्हणजे या पहिल्या चरणाचा आपल्याला उपयोग होईल. आणि त्याच्यानंतर जो पुढे भाग सांगितलेला आहे तो मागे सांगितलेल्या श्लोकाला धरून असणाऱ्या समाधीच्या संबंधित आहे. तर पहिल्या चरणाचा आपण इथपर्यंत विचार केलेला आहे. परमात्मा हा शब्द अनेक रीतीने अभ्यास करण्यात येऊ शकतो. या ठिकाणी परमात्मा म्हणजे काय याचं मी तुम्हाला काही विषय सांगितलेला नाही, म्हणजे त्याचं ज्ञान सांगितलेलं नाही. फक्त परमात्मा कुठे उपलब्ध आहे, विशेष रूपाने तो कुठे उपलब्ध होऊ शकतो, हे फक्त 2 जागा दाखवल्या. या ठिकाणी तो विशेष रूपाने उपलब्ध होण्याची शक्यता. याचा अर्थ तो सर्वत्र नाही असं अजिबात म्हटलेलं नाहीये. फक्त विशेष रूपाने त्याला प्राप्त करण्यासाठी ह्या 2च जगामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. जगामध्ये तिसरी जागा कुठेही नाहीये. कुठेही नाही म्हणजे कुठे नाही, पैशामध्ये नाही, बायका मुलामध्ये नाही, कुठंही नाही. जिथे नाही तिथे आपण रममाण होण्यात काही अर्थ नाही, जर तुमचा विषय परमात्मा असेल. आणि जर नसेल तर तो तुमचा विषय राहतो, तुम्ही कुठे रममाण व्हावं. तर ज्ञानेश्वरीमध्ये रममाण व्हा. कशात रममाण व्हा? ज्ञानेश्वरीमध्ये रममाण व्हा. म्हणजे अशी वेळ आली पाहिजे की घरातला कोणी काय विचारलं तर दुसरं वाक्य तिसरं वाक्य बोलल्यानंतर ज्ञानेश्वरीतला विषय आला पाहिजे. इतकं त्याची हे झालं पाहिजे, गुंगी आली पाहिजे. घरात कोणी येऊ दे काही होऊ दे, 2-3 वाक्यानंतर काय झालं पाहिजे, आपोआप विषय कुठला आला पाहिजे. आपल्याकडे 2-3 महिने झाले तरी येत नाही, अशी आपली दशा आहे. तर मग है ना, तुमचं तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचंय. आपला विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागेल. तर प्रत्येकाने हा विचार पक्का या ठिकाणी करून घ्या की जर भगवंताचं तुम्हाला, परमात्म्याचं तुम्हाला विज्ञान हवं असेल तर ह्या 2 ठिकाणांमध्ये रत व्हा. श्री गुरु हा सेकंड भाग आहे किंवा दुसरा भाग आहे. पहिला भाग आपल्याकडे सहज उपलब्ध आहे, शास्त्र. तर जे शास्त्र तुम्ही निवडाल, सोपं आहे आपल्यासाठी. ज्ञानेश्वरी, हरिपाठ असो, ज्ञानेश्वरी असो, कुठल्या त्याला काय करा, इतकं हे झालं पाहिजे की काही ठराविक वेळेनंतर काय झालं पाहिजे, तो काही म्हणून आपला विषय काय आला पाहिजे, हाच आला पाहिजे. म्हणजे फिरून फिरून आपण कुठं आलो पाहिजे, परमात्म्यावर चालू पाहिजे. असं झालं की लोक तुम्हाला वेडे म्हणणार आणि आपल्याला असं चालतं का नाही चालतं, आपल्याला असं चालणार कुठपर्यंत. एकदा का आपला समाधीचा विषय प्राप्त झाला, मग त्यानंतर तुम्ही तो विषय काढा किंवा नका काढू. तुम्ही मौन धरून राहा का तुम्ही काही वायफळ बडबड करा, त्याने काही फरक पडत नाही. असो, तर आपल्या सर्वांचा हा विषय होण्यासाठी, अशा रीतीने आपल्याला भगवंताच्या दिशेने जाण्यासाठी, परमात्मा जो आपल्याला अवगत होण्यासाठी 2 जागा आहेत, त्या जागेपर्यंत पोहोचून तिथे आपली गती होऊन परमात्म्याचं विज्ञान व्हावं, यासाठी तो परमदयाळू परमात्मा आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मादियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो
पीयूषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणी ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाला सुखिया जाला